हर हर महादेव. हर हर महादेव. नमस्कार. भक्तिरस या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मंडळी, प्रत्येक शिवभक्ताच्या आयुष्यात एक अशी इच्छा असते आणि जो पूर्ण करण्यासाठी तो वर्षोनवर्ष त्याची वाट पाहत असतो. लोक म्हणतात वय वाढलं की स्वप्न बघणं सोडून दे, पण माझं मत थोडस वेगळं आहे. आज माझं वय 61 आहे आणि 8 ऑपरेशन झालेली आहेत माझी. पण वयाच्या 60 नंतरही स्वप्न जिवंत असतातच की हो. आणि हो, त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी वयापेक्षा हिम्मत आणि भोलेनाथांची कृपा जास्त लागते, हो की नाही? प्रत्येक शिवभक्ताच्या प्रमाणे वयाच्या या टप्प्यावर माझंही एक स्वप्न होतं आणि महादेवाच्या कृपेने आणि भोलेबाबाच्या बोलवण्यामुळे माझं हे स्वप्न अखेर पूर्ण होतंय. मी निघाले आहे कुठे? मी निघाले आहे अमरनाथ यात्रेला. कधी? कधी? येत्या 8 जुलै. आजपासूनच या महायात्रेचा प्रवास सुरू होतोय माझा. म्हणून जर तुम्ही भक्तिरस चॅनलला अजूनपर्यंत लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ यानंतरचा तुम्हाला लगेच मिळेल. ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला घडवणार आहे बाबा अमरनाथ यांची अद्भुत यात्रा. तर एकही व्हिडिओ मिस करायचा नाही. कमेंट मध्ये सगळ्यांनी हर हर महादेव लिहा बरं. आता अमरनाथला जाण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात, कुठले सर्टिफिकेट लागतं, मेडिकल चेकअप बाबतीत काय नियम असतात, त्यानंतर तिथे गेल्यानंतर परमिट काढावं लागतं आपल्याला, ते फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागतं आपल्याला. त्यानंतर फोटो जोडून तुम्हाला कुठले आजार आहेत ते मी नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. त्यानंतर जाताना काही अडचण यायला नको म्हणून काय काय तयारी करायला लागते. अमरनाथ यात्रा तशी थोडीशी अवघड आणि कठीण आहे, वातावरणामुळे, तिथल्या वेगवेगळ्या कारणांमुळे ती तशी खडतर यात्रा आहे असं म्हणतात. तर त्याच्यासाठी त्याची तयारी आधीपासून करावी लागते. तर मी तर सुरू केलेली आहे तयारी आणि त्याचा हा पहिला व्हिडिओ. म्हणलं आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावं, कारण आतापर्यंत या चॅनलवर माझ्या स्तोत्र, प्रत्येक सणांचं महत्व, त्यानंतर आरती, श्लोक किंवा एखाद्या ग्रंथाचं वाचन, सप्तशती पाठ, आता मी अधिक मास महात्म्य वाचन, असे तुम्ही वेगवेगळे त्याच्यावर बघितले असतील. प्रत्येक दिवसाप्रमाणे मी त्याच्यावर श्लोक, स्तोत्र, कवच असं टाकत होते. म्हणलं तुम्हाला बाबा बर्फानींचं दर्शन पण या माध्यमातून घडवावं, हो की नाही? त्यामुळं मी हा व्हिडिओ करायचा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांची साथ मला असली पाहिजे आणि एकही व्हिडिओ तुम्ही मिस करू नका, ओके? आणि या यात्रेची सुरुवात 8 जुलैला जरी होत असली ना, तरी माझी जवळजवळ तयारी 15-20 दिवस आधीपासून चालू झालेली आहे. त्यात चालण्याची तयारी तर साधारण महिन्याभरापासून मी करायला सुरुवात केलेली आहे. तसे साठीत गुडघे बोलतातच थोडेसे, हो की नाही? तसे माझेही जरासे बोलायला लागलेले आहेत, पण तरी मी चालायचा प्रयत्न करणार. ट्रेनचा प्रवास, तिथे गेल्यानंतर पुन्हा बसचा प्रवास, तिथे बर्फाचे डोंगर, कठीण चढाई आणि शेवटी बाबा बर्फानींचे दिव्य दर्शन. याच्यासाठी केला होता अट्टहास. असं हा सगळा प्रवास तुम्हाला भक्तिरस या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. चला तर मग माझ्या सोबत राहा आणि यानंतर तुम्हाला मी काय काय तयारी केली, त्याच्यासाठी कशी कशी केली आणि फार हाय फाय असं नाही, आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना जे जे आवश्यक आहे आणि जे जे लागणार आहे, माझ्यासारख्या लोकांना पण इझी जाता यावं आणि काहीही त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होऊ नये, पुढे तिथे गेल्यावर अडचणी निर्माण होऊ नयेत ऐनवेळी, या दृष्टीने जी तयारी करायची आहे ती मी तयारी करत आहे आणि त्या प्रवासात तुम्ही माझ्या बरोबर राहा. तुम्ही चला माझ्या बरोबर अमरनाथ यात्रेला, बाबा बर्फानींच्या दर्शनाला. हर हर महादेव.